वेळ जात नाही म्हणून मुलीला कडेवर घेतलं आणि गावाच्या मध्यभागी आला. मित्रांमध्ये बसला, पण तिथं सुद्धा बायकोची आठवण त्याला. एका जणांनी सल्ला दिला, बाबा इथं जर मन लागत नसेल तर तू एक काम कर म्हटला, कुठेतरी तीर्थयात्रेला जाऊन ये. हा तीर्थयात्रेला निघाला. तीर्थयात्रेला निघाल्यानंतर डोंगराची जी चढाई आहे बद्रीनाथ केदारनाथ, अवघड अशी चढाई होती. मुलीला घेतलं कडेवर आणि गेला. वय 40 आहे, धापा लागायला लागल्या. कडेवरती मुलगी आहे. थोडंफार चालायचं, थोडंफार बसायचं, थोडंफार चालायचं, थोडंफार बसायचं करत असताना पुढे एक साधू भेटला. साधूने सांगितलं, बाबा कुठे चालले? बोले, बाबा जी मैं ऊपर जा रहा हूं भगवान के दर्शन करने के लिए. महात्मा ने सांगितलं, आपके पास जो लड़का है मेरी तरफ दे दो. त्या माणसाने सांगितलं, माझ्याजवळ मुलगा नाही हो, माझी मुलगी आहे. साधू म्हटला, तरी पण तुम्हाला तिचं ओझं वाटत असेल तर ती मुलगी मला माझ्याकडे द्या. त्याने उत्तर दिलं, मुलगी कधीही बापाला ओझं नसते आणि ज्या बापाला मुलगी ओझं असते तो बाप म्हणण्याच्या लायक नाही. मुलगी कधीही बापाला ओझं नसते, लक्षात घ्या. आणि त्यावेळेस यात्रा पूर्ण केली, घरी आला. मुलीला शाळेत टाकलं, लहानची मोठी केली. रोज सकाळी कामाला जावायला लागायचं. जाण्या अगोदर बाबा स्वयंपाक करून मुलीसाठी डबा बनवून शाळेत सोडून मग कामाला जायचा. कामावरती विनवणी आहे, मला यायला थोडा उशीर होईल कारण मला माझ्या मुलीला डबा करून द्यावा लागतो, सगळं आवरून द्यावं लागतं. संध्याकाळी जाताना लवकर जाईन, तिची शाळा सुटायच्या आत तिला घ्यायला जावं लागतं. 1 2 3 वर्ष करता करता वर्षापाठी मागून वर्ष गेले. बिगर आईचं लेकरू वाढलं. 22 वर्षाची मुलगी झाली आणि आता 60 वर्षाचा बाप झालेला आहे. 22 वर्षाची मुलगी आहे. सहज बोलता बोलता विषय मित्रमंडळीमध्ये निघाला. सांगितलं, अरे मुलीचं लग्न करतो का? हा म्हटलं, चांगलं स्थळ असेल तर करू ना. मित्रांनी सुचवलं, एक चांगलं स्थळ आहे, पोराचं शिक्षण चांगलं झालंय, मुंबईला कामाला आहे. पाहुण्यांना बोलवून घेण्यात आलं. बोलवून घेतलं. पाहुण्याला त्या दिवशी चहा पाणी केलेलं आहे. पाहुण्यांना स्थळ पसंत पडलं, देणं घेणं ठरलं. पाहुण्यांनी सांगितलं, आम्हाला तुमचं काही नको, पण लग्न मात्र हाजीगाजीत करून द्या. हाजीगाजीत करून द्या म्हटल्यावर याच्याकडे सगळी तयारी होती. हा म्हटला, दीदी मी पाहुण्यांना सोडून आलो स्टँडवर. पाहुण्यांना सोडायला स्टँडवर गेला, पण तुम्ही स्टँडवर येताना त्याला एक एक पाऊल जड वाटायला लागलं. घराकडे येत असताना 22 वर्ष झाले, लेकरू 2 वर्षाचं होतं तेव्हापासून आई गेली त्याची. या लेकराला मी आजपर्यंत सांभाळलं. आता ती माझी लेक मला परकी होणार आहे. माझ्या ताईचं लग्न ठरलंय. एकीकडे आनंदही आहे आणि एकीकडे दुःखही आहे. ज्या लेकीला 22 वर्षे आपण सांभाळलं, जिचं शिक्षण पूर्ण केलं, ती लेक आता आपल्याला सोडून जाणार. सावकाश पाऊल टाकीत टाकीत घरी आला. ताईच्या सुद्धा डोळ्यात पाणी आहे. ताई काही बापाला बोलत नाही. संध्याकाळची वेळ आहे. बाप आपल्या रूम मध्ये जाऊन पडलेला आहे. ताईने स्वयंपाक केला. स्वयंपाक करून बापाला आरोळी मारायची, पण ताईच्या गळ्यातून कंठ फुटेना. नाविलाजास्त बापाला आवाज दिला, पप्पा जेवून घ्या. खाली मान घालून आला, ताटावर बसला. वरती ताईकडे डोळे सुद्धा जात नाही, पाहत नाही ताईकडे. का? ताईकडे पाहावं, ताईने जर हंबरडा फोडला तर काय करायचं? खाली डोळे घालून, खाली मान घालून जेवायला बसलेला आहे, पण घास कष्टाच्या खाली उतरत नाही बापाच्या. ताईने सुद्धा जेवण अजून केलेलं नाहीये. एक क्षणभर बापाने फक्त वरती पाहिलं, ताईच्या डोळ्यात पाणी आहे. बाप आणि लेक हमसून हमसून गळ्यात पडून रडले. पप्पा मी गेल्यावर तुम्हाला कोण राहणार आहे? इथं तुम्ही एकटेच राहणार आहे पप्पा, इथं तुम्ही एकटेच राहणार आहे. ताईने बापाला समजून सांगितलं. असं करता 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 पत्रिका छापल्या. लग्नाचा दिवस जवळ आला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त आणि फक्त माझ्या लेकीचं लग्न चांगलं पार पाडलं पाहिजे या विचारामध्ये तो बाप कष्ट करतो. कोणत्या पंक्तीत काही कमी नाही ना, कोणत्या पाहुण्याला काही कमी नाही ना, कोणाला वस्त्र द्यायचे, कोणाला नारळ द्यायचं, कोणाचं भाषण ठेवायचं, सगळं. नवरदेवाला काही कमी नाही ना, पाहुण्या रावळ्यांच्या मध्ये काही कमी नाही. विचार त्या बापाच्या मनात आहे.
संध्याकाळची वेळ झाली आणि नवरी वाट लावायला आली. नवरी आत्याच्या गळ्यात पडून रडली, काकाच्या गळ्यात पडून रडली. बापाला नजर शोधते पण हा तिथं दिसत नाही. हा मंडपाच्या कुठेतरी बाजूला जाऊन बसला. त्याला माहिती आहे माझी मुलगी 22 वर्ष मी वाढवली आहे आणि आता मुलगी माझ्याकडे येईल आणि मला म्हणेल येते बाबा. त्यावेळेस माझ्या आयुष्याचं काय होईल, माझ्या हृदयाचं काय होईल ही त्या बापाला चिंता आहे. आणि तो क्षण जवळ आला. मुलीने बापाला पाहिलं आणि म्हटली येते बाबा. दोघंही गळ्यात पडून रडले. आणि ज्या वेळेस वाटी लावायचं त्यावेळेस बापाला राहावे ना. मी का सांगितलं, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात आणि प्रत्येक बापाच्या आयुष्यात एक क्षण येत असतो ज्या दिवशी मुलगा आपली मुलगी घेऊन जातो, जावई मुलगी घेऊन जात असतो, त्या दिवशी बाप ढसढसा रडत असतो. आणि तो दिवस आज हिमालयाच्या आणि मैना राणीच्या नशिबात आला. सांब सदाशिवाची वरात 1-2 महिने त्या ठिकाणी थांबली. सर्व प्रकारचे सोपस्कर झाले आणि जी पार्वती कधी नजरेच्या आड झाली तर पहाडासारखा हिमालय, स्वतः पहाड, त्या बापाला झोप लागत नव्हती. पार्वतीला सांगायचा पार्वती हिमालय सोडून कुठे जाऊ नको, जिथपर्यंत आपलं क्षेत्र आहे तिथपर्यंत जा. दासदासींना सांगितलं माझ्या मुलीला खर्चटलं तरी माझ्या इतकं कुणीही वाईट नाही. ज्या मुलीला लहानपणापासून जीव लावला आज ती मुलगी दुसऱ्याच्या स्वाधीन करायची. ती वेळ हिमालयावर पहाडासारखा बाप असू द्या पण तो सुद्धा मुलगी जाताना रडतो. पार्वती हिमालयाच्या गळ्यात पडली, रडली. उमादेवीच्या गळ्यात पडली, रडली. आणि त्यावेळेस उमादेवीने सांगितलं पार्वती सासरी चालली आहे, सासरी जाताना काही गोष्टी लक्षात ठेव. नवऱ्याला कधीही उलटून बोलू नको, नवरा रागवला तरी सुद्धा बोलू नको. सासू नाही तुला, सासरे नाही तुला, कुणीच नाहीये, तूच एक समजूतदार आहे. आजपासून नवऱ्याला ईश्वर मान. तुझा नवरा ईश्वरच आहे पण नवऱ्याला ईश्वर मानून नवऱ्याची सेवा कर. म्हणून शब्द आलाय. तुलसीदासजी सांगतात आजपासून ज्या प्रकारे सीतामाईला उपदेश केला त्या प्रकारे उमादेवीला उपदेश काय